मिरजेच्या आराध्य दैवताच्या सभामंडपाला दगडी वैभवाची नवी झळाळी। मिरजेचे आराध्य दैवत श्री अंबाबाई मंदिराच्या बहुप्रतीक्षित सभा मंडपाच्या कामाने आता पूर्णत्वाकडे झेप घेतली आहे। मंदिराच्या सभा मंडपाच्या चौकट उभारणी सोहळ्याचा शुभारंभ मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेशभाऊ खाडे, त्यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे, सुशांत खाडे आणि स्वातीताई खाडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून सभामंडपाच्या चौकटीची उभारणी करण्यात आली। यावेळी विविध धार्मिक विधी पार पडले। महिलांनी पारंपरिक पद्धतीने मंगल वातावरणात चौकटीचे पूजन करत या सोहळ्यात भक्तिभावाने सहभाग घेतला। या प्रसंगी नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक मोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे तसेच श्री अंबाबाई मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून श्री अंबाबाई मंदिराच्या दगडी रेखीव सभा मंडपासाठी तब्बल 5,18,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या धर्तीवर साकारला जाणारा हा भव्य सभामंडप मिरजेच्या ऐतिहासिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवणार आहे। सभामंडपातील भव्य दगडी खांबांवर रेखीव मूर्ती साकारण्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असून मंदिराच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक वास्तूच्या वैभवात मोठी भर पडणार आहे। आमदार खाडे यांच्या हस्ते चौकट पूजन, भक्तिमय वातावरणात उभारणी आणि मिरजेच्या आराध्य देवताच्या मंदिराला मिळणार भव्य सभामंडपाचे नवे रूप। घर प्रमुख न्यूज मिरजेच्या बातम्यांचा विश्वासू आवाज। आज आपल्या मिरज नगरीचे आराध्य दैवत अंबाबाई माता तिच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम जोरात चालू आहे आणि ते काम जोरात असताना आज एक सोहळा, चौकटीचा सोहळा, पहिली चौकट बसवायचा सोहळा आज इथं मोठ्या उत्साहात साजरा झाला। सगळ्या माता बहिणी इथं उपस्थित होत्या, सगळे कार्यकर्ते, नेते मंडळी सगळे इथं उपस्थित होते। त्या माध्यमातून हा सोहळा होत असताना गारव्याचा प्रकार असतो, पूजापाठ असतो, हे असतो, पण आज सुंदर वातावरणामध्ये आम्ही एक चौकट भरवायचा कार्यक्रम आम्ही संपन्न केला आणि निश्चितच काम सुंदर चाललेलं आहे, देखणं चाललेलं आहे। सगळ्या नगरीत सगळ्यांच्याकडून त्याची वाहवा चाललेली आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासनाचाही आम्ही पाठपुरावा करतोय। आम्ही स्वतः पाठपुरावा करून ज्या लोकांचं काही राहिलं असेल, बाकी देणं बाकी असेल ते पूर्ण करायचा निश्चित आम्ही प्रयत्न करतोय। पण हे मंदिर असंच होणार की जेणेकरून हजारो वर्षे ह्या मंदिराला कुठं काय होणार नाही, अशा पद्धतीचं मंदिर कम्प्लिटली पूर्ण दगडाचं आणि कोवल्यालं मंदिर हे तयार होते। त्याबद्दल मला भीता लोकप्रतिनिधी म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो। धन्यवाद। माता सर्वांना सुख, शांती, समाधान, आरोग्यमय जीवन देवो एवढीच तिच्या चरणी प्रार्थना।